श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 16 मे वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत शनी अमावस्या. तसेच या दिवशी शनी जयंतीसुद्धा आहे. शनी अमावस्या आणि शनी जयंती ही शनिवारी आल्यामुळे त्रिवेणी संगम जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि म्हणून या अमावस्येला विशेष महत्त्व दिले जाते. सनातन धर्मात अमावस्या तिथी ही आत्मचिंतन, आध्यात्मिक साधना आणि पूर्वजांना प्रार्थना अर्पण करण्यासाठी एक विशेष आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. जेव्हा अमावस्या तिथी ही शनिवारी येते तेव्हा तिला शनी अमावस्या असे म्हटले जाते आणि तेव्हा तिचे महत्त्व अनेक पटीने वाढते. या शनी अमावस्येचा प्रारंभ 16 मेला सकाळी 5:11 होणार आहे आणि समाप्ती 17 मे रोजी पहाटे 1:30 होणार आहे. उदय तिथीनुसार संपूर्ण दिवसभर उद्या शनिवारी ही शनी अमावस्या साजरी केली जाणार आहे. शनी अमावस्या ही पूजा, उपवास, स्नान आणि दान धर्मासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी भक्तिभावाने आणि योग्य रीतीने शनिदेवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. ज्यांच्या कुंडलीत शनीची 7.5 सुरू आहे त्यांच्यासाठी हा दिवस खूप फायदेशीर आहे. या दिवशी केलेले उपाय, दान शनीचे अशुभ प्रभाव कमी करतात आणि जीवनात स्थिरता, आनंद व समृद्धीचा मार्ग हा मोकळा करतात. पूर्वजांच्या शांतीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी केलेले श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान यामुळे पूर्वज प्रसन्न होतात. त्यांचे आशीर्वाद हे कुटुंबाला मिळत असतात, ज्यामुळे घरात आनंद, सुख, समृद्धी, ऐश्वर्य येते. शनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या शनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला एका ठिकाणी काळे तीळ अर्पण करायचे आहे. हे काळे तीळ अर्पण केल्याने सर्व जीवनातील अडथळे दूर होऊन प्रत्येक कामात यश मिळेल. 100 पिढ्यांचा प्रखर पितृदोष नष्ट होऊन कुटुंबाची, मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल. तर हे काळे तीळ कुठे अर्पण करायचे आहेत, कधी अर्पण करायचे आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काळ्या तिळाचे 5 प्रभावी उपाय सांगणार आहेत. काही उपाय हे आपल्याला सकाळी करायचे आहेत आणि काही उपाय हे आपल्याला संध्याकाळी करायचे आहेत. कोणता उपाय कधी करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आता जे काळ्या तिळाचे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे उपाय जर तुम्ही उद्या केले तर तुमचे सर्व दुःख दूर होऊन तुमचे भाग्य बदलू लागेल. कारण आपल्या हिंदू धर्मात शनिवार हा न्यायदेवता शनिदेवाला समर्पित आहे. जेव्हा अमावस्या तिथी शनिवार येते तेव्हा ती अमावस्यासुद्धा शनिदेवाला समर्पित असते आणि या दिवशी भक्त त्यांची मनोभावे पूजा करतात आणि त्यांना काळे तीळ अर्पण करतात. कारण शनिदेवाला काळे तीळ हे अत्यंत प्रिय आहे. काळे तिळच नाही तर सर्व काळ्या रंगाच्या वस्तू या त्यांना अतिशय प्रिय आहे आणि त्यात काळे तीळ हे त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे. आणि याच काळ्या तिळासंबंधित आपण या दिवशी काही उपाय जर केले तर त्यांच्या कृपेने आपल्या जीवनातील अनेक अडचणी, अडथळे जे आहे तर ते दूर होतात. या शनी अमावस्येला शनी जयंती या दोन्ही तिथी एकत्र आल्याने शुभसंयोग निर्माण झालेला आहे आणि जर तुम्ही शनी दोषामुळे आयुष्यात येणाऱ्या समस्यांनी हैराण असेल तर काळ्या तिळाचे काही खास उपाय तुम्ही नक्की करून पहा. शनी अमावस्येला काळ्या तिळाचे काही उपाय केल्यास शनिदेवाच्या वाईट प्रभावांपासून मुक्ती मिळते. यामुळे आयुष्यात प्रगती होते आणि धनधान्यातसुद्धा वाढ होते. त्याचबरोबर हा काळ्या तिळाचा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने घरातील प्रखर पितृदोष हा दूर होतो. आता पहिला उपाय जो आहे ना तो तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे.
जेव्हा तुम्ही सकाळी स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ आणि एक अर्धा आवळा जो आहे ना तो टाकायचा आहे. आणि अंघोळ करत असताना गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरु या मंत्राचा जप करत या पाण्याने स्नान करा. हा उपाय केल्याने आरोग्य सुधारते आणि अनेक पापांपासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर आयुष्यात सुख समृद्धीचे योग जुळून येतात आणि नशिबाचे दारे उघडतात. तसेच ह्या 2 वस्तू टाकून स्नान केल्याने आपल्या कुंडलीतला प्रखर पितृदोष हा देखील दूर होतो. जर एखाद्या बाहेर व्यक्तीची नजरबाधा आपल्याला झालेली असेल, आपल्यामध्ये काही दोष असेल, काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती सुद्धा दूर होते. आणि म्हणून तुम्हाला अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच अंघोळीच्या पाण्यात थोडेसे काळे तीळ आणि अर्धा आवळा टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. आता हा उपाय कोणत्या वेळेत करायचा तर जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर बघा, उद्या शनिवारी शनी अमावस्या आहे आणि शनी जयंतीसुद्धा आहे. त्यामुळे एक शुभ संयोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे. त्यामुळे या दिवशी काळ्या तिळाचा एक विशेष उपाय केल्याने शनिदेवाबरोबरच माता लक्ष्मीची सुद्धा कृपा प्राप्त होते, भगवान विष्णूंची सुद्धा कृपा प्राप्त होते. कारण अमावस्या तिथी ही शनिदेवाला समर्पित आहे, पितरांना देखील समर्पित आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूसुद्धा ही तिथी समर्पित केली गेली आहे. त्यामुळे या दिवशी काळे तीळ, 1 चमचाभर मध आणि 1 चमचाभर शुद्ध गाईचं तूप एकत्र करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ओम भगवान विष्णू नमः समर्पयामी असं म्हणत तुम्हाला ते भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला 11 वेळा अर्पण करायचं आहे. हा उपाय जर उद्या तुम्ही शनी अमावस्येला केला तर तुमच्या आयुष्यातील चालू असलेल्या समस्यांपासून सुटका मिळते. तुमचे सर्व अडथळे हे दूर होतात आणि घरात सुख शांती ही कायमची टिकून राहते. आणि म्हणून हा एक उपाय देखील तुम्हाला करायचा आहे. आता हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केला तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर या शनी अमावस्येच्या दिवशी काळे तीळ हे खाण्यालासुद्धा म्हणजेच सेवन करायलासुद्धा खूप महत्त्व दिलं गेलं आहे. या दिवशी आपण काळ्या तिळाचं सेवन केलं तर आपल्या शरीराची, मनाची शुद्धी होते, पापांचा नाश होतो अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी तुम्हाला काळे तीळ जे आहे तर ते आवर्जून खायचे आहेत. या दिवशी काळ्या तिळाचं सेवन केल्याने धनविषयक समस्यांपासून आराम मिळतो, आयुष्यात प्रगती साधता येते. त्याचबरोबर आपल्याकडे पैसे येण्याचे सर्व मार्ग हे देखील मोकळे होतात. म्हणून तुम्ही थोडे का होईना काळे तिळाचं सेवन हे आवर्जून करायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही शनिदेवाच्या वाईट प्रभावांचा सामना करत असेल, तुमची महत्त्वाची कामं ही वारंवार बिघडत असतील किंवा एखादं महत्त्वाचं काम आहे आणि ते पूर्ण होण्यासाठी येते परंतु अचानक त्यामध्ये काही अडचणी येतात आणि पुन्हा ते काम तुमचं अपूर्ण राहत असेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल तर उद्या या शनी अमावस्येला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. स्नान करून झाले की शनिदेवाची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहेत. आता आपण शनिदेवाचा फोटो काय आपल्या घरामध्ये ठेवत नाही, म्हणून आपण सर्वजण शनी मंदिरामध्ये जाऊनच शनीची पूजा करत असतो. म्हणून तिथे मंदिरामध्ये जायचं आहे. मोहरीच्या तेलाचा दिवा तिथे लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि 1.25 किलो काळे उडीद जे असतात तर ते मंदिरामध्ये दान करायचे आहेत. आणि यानंतर शनिदेवाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. आता शनिदेवाला प्रार्थना करताना शनिदेवाच्या डोळ्यांमध्ये न पाहता त्यांच्या पायाकडे पाहून तुम्हाला प्रार्थना करायची आहे. हा उपाय केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते आणि शनीच्या कृपेने व्यवसायात प्रगती होते. आपल्या कामातील अडथळे हे देखील दूर होतात आणि म्हणून हा एक उपाय देखील तुम्हाला करायचा आहे. हा उपाय कोणत्या वेळेत करायचा? सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दुपारी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही करू शकता. त्याचबरोबर जर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल, सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल, घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ होत नसेल किंवा धनधान्य हे दीर्घकाळ टिकत नसेल तर उद्या या शनी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला शनिदेवाची पूजा करण्यासोबतच रात्रीच्या वेळी मंदिरात म्हणजेच शनी मंदिरात तुम्हाला एक
तिळाच्या तेलाचा अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामुळे करिअरमधील समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळते आणि शनिवारी म्हणजे शनी अमावस्येला हा उपाय केल्याने धनविषयक समस्यांपासून सुद्धा मुक्ती मिळते. धनधान्यामध्ये वाढ होते आणि आपल्याकडे पैसा संपत्ती ही आकर्षित होते. त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला उद्या अमावस्येला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली काळे तीळ आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. म्हणजे एका दिव्यामध्ये मोहरीचं तेल घाला आणि त्यामध्ये काळे तीळ टाकून असा हा दिवा तुम्हाला पिंपळ वृक्षाखाली प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा तिथे लावल्याने शनी दोषाचा त्रास हा कमी होतो. त्याचबरोबर प्रखर पितृदोष हा देखील दूर होतो. म्हणून तिथे हा एक दिवा तुम्ही नक्की लावा. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर वाहती नदी असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला मुठभर काळे तीळ जे आहेत तर ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत. तीळ प्रवाहित करायचे आहे. यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारी साडेसाती कटकटी ज्या आहेत तर त्या दूर होतात. त्यासुद्धा पाण्यासारख्या आपल्या आयुष्यातून निघून जातात, वाहून जातात आणि म्हणून हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता. आता त्याचबरोबर पुढचा उपाय हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. अमावस्येला संध्याकाळी जर तुम्हाला कोणाची दृष्ट लागलेली असेल किंवा तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला कुणाची दृष्ट लागलेली आहेत किंवा बाहेरच्या एखाद्या व्यक्तीची नजर बाधा झालेली आहे आणि यामुळे घरात सतत समस्या येत आहे, आजारपण आहे, तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी एक मुठभर काळे तीळ तुम्हाला घेऊन ज्या व्यक्तीवर नजरबाधा झालेली आहे तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन एखाद्या चौकात फेकून द्यायच्या आहेत. त्याचबरोबर एक मुठभर काळे तीळ हे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून वरपासून ते खालीपर्यंत उतरवून घ्यायचे आहेत आणि बाहेर चौकात जाऊन ते तुम्हाला फेकून द्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे काळ्या तिळाचे उपाय जे आहे तर ते उद्या शनी अमावस्येला करायचे आहे. आता हे उपाय करत असताना मनामध्ये शुद्धता आणि शनिदेवावर पूर्ण श्रद्धा असावी. तसेच या दिवशी गरीब किंवा गरजू व्यक्तींचा अपमान करू नका, कारण शनिदेव त्यांना आपले प्रतिनिधी मानतात. त्यामुळे एखाद्या गरीब व्यक्तीचा जर तुम्ही अपमान केला तर त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला भोगावे लागू शकतात. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.